इतिहासाची साधने या चॅप्टरला आपण पूर्णपणे कंप्लीट केलेलं आहे 3 लेक्चर्समध्ये. तर आज आपण युरोप आणि भारत हा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत आणि याला बघणार आहोत. तर आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडीचे पडसाद भारतामध्ये उमटत होते. म्हणजे काय? तर आधुनिक कालखंडामध्ये आता आधुनिक कालखंड म्हणजे काय मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. आधुनिक कालखंड म्हणजे आहे प्राचीन कालखंड, त्याच्यानंतर मध्ययुगीन कालखंड आणि त्याच्यानंतर आधुनिक कालखंड. तर 1707 नंतरचा जो इतिहास आहे त्याला आपण आधुनिक इतिहास असे म्हणतो. तर जो आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडीचे पडसाद म्हणजे काय? तर आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये ज्या पण घडामोडी घडत होत्या, ज्या पण गोष्टी होत होत्या, त्याचा इफेक्ट भारतामध्ये पण दिसत होता. आता तो कसा दिसत होता आपण ते खाली बघणार आहोत. आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. आता का बरं आपल्याला या काळात घडणाऱ्या युरोपीय घटनांचा अभ्यास करावा लागतो? तर आधुनिक कालखंडामध्ये ज्या घटना युरोपमध्ये घडत आहे त्याचा इफेक्ट भारतावरही होत आहे. म्हणजे युरोपमध्ये एक घटना युरोपमध्ये घडली तर त्याचा काहीतरी इफेक्ट भारतावर पण झाला. तर भारतावर जो इफेक्ट होत आहे तो पण आपल्याला अभ्यासणं जरुरी आहे. पण भारतावर तो इफेक्ट का बरं झाला हे अभ्यासण्यासाठी आपल्याला युरोपामध्ये ती घटना कशी घडली व युरोपामध्ये त्या घटना घडण्याच्या मागचं कारण काय होतं हे आपल्याला माहीत असावं लागेल. आता आपण बघणार आहोत प्रबोधन युग. तर युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13वे व 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. आता येथे 3-4 शब्द आलेले आहेत ते आपण चांगल्या प्रकारे बघूयात. तर या इथे आपला प्राचीन इतिहास झाला, त्याच्यानंतर मध्ययुगीन आणि त्याच्यानंतर आधुनिक इतिहासाला सुरुवात होते. तर या इथे काय म्हटलं गेलेलं आहे की मध्ययुगीन जो युग होता, मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे 13वे व 16वे शतक. तर मध्ययुगाचा हा जो अखेरचा टप्पा आहे, लास्ट टप्पा, हा सगळा मध्ययुग चालू आहे. पण मध्ययुगाचा हा आहे अखेरचा टप्पा. तर कोणकोणता आहे? हे 300 वर्ष 13वे ते 16वे शतक. तर कुठला हा मध्ययुग आहे? तर हा युरोपीय इतिहासातील मध्ययुग आहे. तर हा जो युरोपीय इतिहासातील मध्ययुग आहे यालाच आपण प्रबोधन युग म्हणत आहोत. आणि मध्ययुगाचाही अखेरचा टप्पा म्हणजे हा जो मध्ययुग आहे याचा हा अखेरचा टप्पा, याला आपण प्रबोधन युग म्हणून ओळखत आहोत. तर इसवी सनाचे कोणकोणते शतक आहे ते तुम्हाला दिलेले आहे. तर इसवी सनाचे 13वे व 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. तर आता आपण बघणार आहोत या प्रबोधन युग म्हणजे काय? प्रबोधन युगामध्ये काय काय झालं? तर या कालखंडात प्रबोधन याचा अर्थ आपण खाली बघणार आहोत. धर्मसुधारणा चळवळ, जे धर्मामध्ये अंधश्रद्धा पसरलेल्या होत्या व चर्च सिस्टम तिथे होतं, त्याच्यामध्ये काय सुधारणा झाल्या आणि भौगोलिक शोध काय झाले हा एक मोठा टॉपिक आहे, याला आपण सुद्धा बघणार आहोत. या घटनामुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. तर आता आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणजे काय? तर हा जो होता हा मध्ययुग होता आणि मध्ययुगाचाही लास्टचा जो टप्पा होता त्याच्यामध्ये त्याला आपण प्रबोधन युग म्हणून ओळखतो. तर प्रबोधन युगामध्ये ज्याही गोष्टी झाल्या, प्रबोधन युग, धर्मसुधारणा चळवळ, भौगोलिक शोध, या सर्व 3 घटनांनी आधुनिक युगाचा पाया घातला. म्हणजे त्याच्यानंतर आधुनिक युग सुरू झाला. म्हणजे या 3 गोष्टी आधुनिक युगामध्ये सुद्धा आल्या आणि आधुनिक युगाचा जो बेस आहे या 3 गोष्टी आहे. तर प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. तर आता आपण याला बघणार आहोत, पुनरुज्जीवन घडून येणे म्हणजे काय आणि प्रबोधन युगामध्ये याचे पुनरुज्जीवन कसे घडून आले असेल. तर आता आपण बघणार आहोत की प्राचीन व रोम यांच्या कलांचे व तत्त्वज्ञानाचे पुनरुज्जीवन घडून आले म्हणजे काय झाले. तर प्राचीन ग्रीस व रोम येथे कला, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञानामध्ये मोठा विकास झाला होता. तर जे ग्रीस आणि रोम हे ठिकाण होते तिथे कला, त्याच्यानंतर साहित्य, विज्ञान आणि तत्त्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी यांचा खूप मोठा विकास झाला होता. तर नंतर मध्ययुगातील काही गोष्टींचा प्रभाव कमी झाला. तर जो प्राचीन युग होता, म्हणजे प्राचीन युग म्हणजे काय? तर हा होता प्राचीन इतिहास, त्याच्यानंतर मध्ययुगीन आणि त्याच्यानंतर आधुनिक. तर हा जो प्राचीन इतिहास होता याच्यामध्ये ग्रीस आणि रोम येथे कला, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञानाचा मोठा विकास झाला. पण नंतर नंतर मध्ययुगातील काळात काही गोष्टींचा प्रभाव कमी झाला. तर प्राचीन युगानंतर मध्ययुगीन काळ आला. प्राचीन युगामध्ये या सगळ्या गोष्टींचा विकास झाला. पण आता जो आलेला आहे तो मध्ययुग आलेला आहे आणि मध्ययुगामध्ये यातील काही गोष्टींचा प्रभाव कमी होत गेला. तर कमी होत गेला याचा प्रभाव, या गोष्टींचा प्रभाव कमी होत गेला. पण यातील काही गोष्टींचा प्रभाव कमी झाला. 14व्या शतकापासून युरोपातील लोकांनी या प्राचीन ज्ञानाचा पुन्हा अभ्यास सुरू केला आणि नवीन कल्पना व प्रयोग जोडले. म्हणजे जे युरोप होते त्यांनी प्राचीन इतिहासामध्ये या सर्व कलांचा ग्रीस आणि रोममध्ये खूप जास्त विकास झाला. त्याच्यानंतर या कला कमी कमी होत गेल्या. पण जो मध्ययुगाचा शेवटचा टप्पा होता, मध्ययुगाचा शेवटचा टप्पा म्हणजे काय? तर हा 13वे, 14वे, 15वे, 16वे शतक हा मध्ययुगाचा शेवटचा टप्पा होता. तर या शेवटच्या टप्प्यामध्ये काय झालं? या शतकापासून युरोपातील जे लोक होते त्यांनी या कलांचा परत अभ्यास चालू केला. या कलांमध्ये अनेक प्रयोग जोडले. म्हणूनच आपण त्याला म्हणतो पुनरुज्जीवन म्हणजे फक्त जुन्या गोष्टींची नकल करणे नव्हे, तर जुन्या ज्ञानाला नव्या विचारांनी पुढे नेणे. तर आता आपण परत एकदा बघूया. तर हा जो प्राचीन ग्रीस आणि रोम होते, तर हा प्राचीन इतिहास होता ग्रीस आणि रोमचा. येथे कला, साहित्य याचा खूप जास्त विकास झाला. पण जो मध्ययुग लागला,
तर मध्ययुगामध्ये याच्या कला साहित्य याचा विकास कमी होत गेला व लोक त्याला विसरत गेले. पण जो मध्ययुगाचा हा शेवटचा काळ होता, याच्यामध्ये लोकांनी ग्रीस आणि रोम येथील कला, साहित्य, तत्त्वज्ञान याचा परत अभ्यास सुरू केला आणि जो परत अभ्यास सुरू केला, तर या प्राचीन युगामध्ये जो अभ्यास झालेला होता त्याची नकलच नाही केली. पण त्या जुन्या अभ्यासाला, जुन्या ज्ञानाला नव्या आपल्या विचारांनी पुढे नेले. तर त्यालाच आपण म्हणतो की तिथे पुनरुज्जीवन घडून आले. जुन्या ज्या कला होत्या त्यांना पुनर्जीवित करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये अजून नव्या कला जोडण्यात आल्या व त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. तर आपण बघितले होते की प्रबोधन काळ काय होता आणि प्रबोधन काळामध्ये आपण बघणार आहोत की काय काय झालं. तर प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपराचे पुनरुज्जीवन घडून आले. तर आता आपण बघितलं होतं की पुनरुज्जीवन घडून येणे म्हणजे काय? ज्या पूर्वीच्या कला होत्या त्यांच्यामध्ये अजून नव्या प्रकारे काही गोष्टी मिक्स करण्यात आल्या व त्याला अजून चांगले बनवण्यात आले. त्याला आपण म्हणतो कलांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. तर जेव्हा या कला, त्याच्यानंतर तत्त्वज्ञान घडून आलं, तर सर्वांगीण एक होलिस्टिक अंडरस्टँडिंग आणि होलिस्टिक प्रगतीला तिथे चालना मिळाली. म्हणजे माणूस जो होता तो सर्व प्रकारांनी आता विचार करू शकत होता. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. मानवतावाद म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. तर माणूस जो माणसाकडे बघत होता, त्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला. माणूस आता पहिले माणसाकडे जो बघत होता, तो त्याच्या धर्मानुसार बघत होता. पण आता जो माणूस माणसाकडे बघत होता, तो त्याच्या तत्त्वज्ञान, कला, स्थापत्य या सगळ्या स्किल्सच्या आधारे बघत होता. या सगळ्या गोष्टींच्या आधारावर बघत होता, की कोणाला हे गोष्टी किती येत आहे व कोण किती गोष्टीमध्ये किती शिकलेला आहे. या सगळ्या वरती हा माणूस जो होते माणसाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलत चालला होता आणि धर्माऐवजी माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरला. याला आपण बघणार आहोत हे म्हणजे काय. आता मानवतावाद म्हणजे काय? तर मानवतावाद, ह्युमनिझम म्हणजे माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी विचारसरणी. तर आपण बघितलं माणूस हा विचारांचा केंद्रबिंदू ठरला होता. तर माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी विचारसरणी, यात मानवाची बुद्धी, क्षमता, स्वातंत्र्य, अनुभव आणि कल्याण यांना महत्त्व दिले जाते. धर्माऐवजी या सर्व गोष्टींना याच्यामध्ये महत्त्व दिले जाते. जो माणूस आहे त्याला माणसाच्या नजरेने बघितले जाते व त्याला एकदम सेंटरला आणि मध्ये ठेवले जाते. म्हणजे त्याचे स्वातंत्र्य, अनुभव, कल्याण यांना महत्त्व दिले जाते. पुनरुज्जीवन काळात मानवतावाद मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. जो पुनरुज्जीवन काळ आता कोणता आहे? तो मध्ययुगाचा अखेरचा टप्पा, ज्याच्यामध्ये कला, साहित्य, ग्रीस आणि रोमनचे जे होते त्यांचे पुनरुज्जीवन घडून आले होते. तर मानवाने स्वतःच्या विचारशक्तीने ज्ञान मिळवावे, प्रश्न विचारावेत आणि विज्ञान शिक्षणात प्रगती करावी असा मानवतावादाचा विचार होता. तर मानवतावादाचा विचार काय होता? तर माणसाने स्वतःच्या विचारशक्तीने ज्ञान मिळवावे, प्रश्न विचारावे, त्याच्यानंतर कला, विज्ञान या क्षेत्रात त्यांनी प्रगतीसुद्धा करावी. आणि मानवतावादाची काही वैशिष्ट्ये जर आपल्याला बघायची आहे, तर मानवाच्या बुद्धी व क्षमतेचा विकास त्याच्यामुळे झाला. शिक्षणाला खूप जास्त महत्त्व दिले गेले. कला, साहित्य, विज्ञानाचा विकास झाला. मानवी हक्क व स्वातंत्र्याला सुद्धा महत्त्व दिले गेले. तर याला आपण मानवतावाद म्हणतो. पण आता जो माणूस आहे तो विचाराचा केंद्रबिंदू ठरला म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. तर माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरला म्हणजे काय? तर विचार करताना किंवा एका तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना माणसाला सर्वात पहिले स्थान मिळाले. तर माणसाला जे होते ते सर्वात पहिले स्थान मिळाले म्हणजे काय? तर सोप्या भाषेत जर सांगायचं तर पूर्वीच्या काळात अनेक विचारांमध्ये देव, निसर्ग, विश्व हे केंद्र मानले जायचे. तर कोणती गोष्ट होत आहे ती निसर्गामुळे होत आहे, विश्वामुळे होत आहे, देवामुळे होत आहे, याला केंद्रस्थान मानले जायचे. परंतु जेव्हा मानवाच्या बुद्धीला, अनुभवाला, गरजांना व स्वातंत्र्याला, क्षमतांना महत्त्व दिले जाऊ लागले, जेव्हा माणसाच्या स्वातंत्र्याला, बुद्धीला महत्त्व दिले जाऊ लागले, तेव्हा माणूस विचारांचा केंद्रबिंदू ठरला. सगळे जे विचार होते ते माणसाला एकदा केंद्रबिंदूमध्ये ठेवून केले जाऊ लागले, ना की या सगळ्या गोष्टींना. त्याचे उदाहरण म्हणजे आपण काय बघू शकतो? माणूस स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेऊ शकतो हा विचार मानवकेंद्रित दृष्टिकोन दाखवतो. तर माणूस जो आहे तो स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेऊ शकतो हा माणसाला मध्ये ठेवून ठेवलेला विचार आहे. हे तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला माणूस माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू कसा ठरला आणि माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू म्हणजे काय याचा अर्थ समजण्याची गरज आहे. आणि याचा अर्थ असा होतो की पूर्वीच्या काळामध्ये जे निसर्गातील देव, निसर्ग किंवा विश्व यांना केंद्र मानले जायचे. पण जो मध्ययुगाचा शेवटचा टप्पा होता त्याच्यामध्ये माणसाच्या बुद्धीला, त्याच्यानंतर त्याच्या अनुभवांना, गरजांना, स्वातंत्र्याला, क्षमतांना यांना महत्त्व दिले जाऊ लागले. म्हणजेच माणसालाच जे आहे तो केंद्रबिंदू ठेवण्यात येऊ लागला. तर आपण बघितले होते की प्रबोधन काळामध्ये युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन सुद्धा घडून आलेले आहे. यातून सर्वांगीण विकासाला कशी चालना मिळाली? प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. आता मानवतावाद म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि माणसाचा जो माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला. त्याच्याऐवजी धर्माऐवजी माणूस हा विचाराचा केंद्रबिंदू ठरला. तर माणसाला अनुसरून सगळे विचार केले जाऊ लागले. माणसाच्या स्वातंत्र्याला महत्त्व दिले जाऊ लागले. आता आपण बघणार आहोत लिओनार्दो दा विंची. हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. आता अष्टपैलू म्हणजे काय? ज्यांना खूप साऱ्या कला अवगत असतात व खूप साऱ्या कला त्यांना येतात.
तो अनेक शास्त्रे, कलांमध्ये पारंगत होता. बघा अनेक शास्त्रीय कलांमध्ये ते पारंगत होते. त्याच्या शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयावर त्याचे प्रभुत्व होते. तर हे विषय तुम्हाला माहीत असावे लागेल, की त्यांचे कोणकोणत्या विषयावर प्रभुत्व होते. त्याच्यानंतर परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. परंतु ते चित्रकार म्हणून खूप जास्त जगप्रसिद्ध झाले. त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सुपर या चित्रकृती अजरामर ठरल्या. म्हणजे त्या चित्रकृती ज्या होत्या त्या खूप जास्त पॉप्युलर झाल्या व आजही त्यांना लक्षात ठेवले जाते. तर प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाचे सर्व क्षेत्र व्यापून टाकली. तर प्रबोधन जी चळवळ होती तिने मानवी जीवनाचे सर्व क्षेत्र व्यापली. जसे ज्ञान, विज्ञान याच्या सर्वांमध्ये प्रबोधन चळवळ आपल्याला आता दिसू लागली. विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. जर जे विविध क्षेत्रे आहेत त्यांच्यामध्ये आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार बघायला मिळतो. म्हणजे काय, तर जी प्रबोधन चळवळ आपली चालू झाली, प्रबोधन युग चालू झाला, त्याचा पडसाद जो आहे तो या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला बघायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले. तर जे प्रबोधन काळातील कला व साहित्य होते त्याच्यामधून मानवी भावभावना व संवेदनाचे चित्रण होऊ लागले. म्हणजे काय, तर माणसाला केंद्रबिंदू जेव्हा आपण मानतो तेव्हा माणसाच्या भावभावना, संवेदना यांना आपण खूप जास्त महत्त्व देतो व आणि आपण माणसाच्या भावभावना, संवेदना यांना खूप जास्त महत्त्व दिले तर त्यांचे चित्रणसुद्धा होईल आणि ते आपल्याला याच्यामधून दिसून येते. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. तर पहिले जे होते ते लोकांना न समजणाऱ्या भाषांमधून साहित्य निर्माण केले जात होते, की लोकांना ते समजणार नाही आणि त्यांना ते वाचतासुद्धा येणार नाही. पण जे लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमध्ये जेव्हा साहित्य निर्माण होऊ लागले तेव्हा एक जो आम नागरिक आहे तो सुद्धा या सर्व साहित्याला वाचू शकत होता आणि या साहित्यामधून तो सुद्धा ज्ञान घेऊ शकत होता. आपले स्वातंत्र्य काय आहे याला जाणून घेऊ शकत होता. म्हणजे तो स्वतःला सुद्धा केंद्रबिंदू ठेवू शकत होता. तर लोकांना समजेल अशा प्रादेशिक साहित्यातून भाषातून साहित्य निर्माण होऊ लागले. इसवी सन 1415च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. म्हणजे त्याने छपाई यंत्र म्हणजे आपलं झेरॉक्स प्रिंटर याचा त्याने शोध लावला. तर त्याच्यामुळे अजून ज्ञानप्रसारास महत्त्व मिळाले व अजून जो ज्ञानप्रसार होत होता ते अजून जास्त फास्ट पद्धतीने होऊ लागला. छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. तर हे जे छपाई यंत्र होते याच्यामुळे जे ज्ञान, विचार, नव्या संकल्पना होत्या त्या समाजापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचू लागल्या.